तर आज आम्ही आता संध्याकाळच्या मुक्कामाला इथे आलो आहे शिवमला. आणि सगळे समोरचे लाईट्स लागलेले आहेत आणि पहा किती सुंदर दिसतात. आणि अंधारातनं विचित्र आवाज पण येत आहेत. कुठले प्राणी आहेत देव जाणे. ते डुकरं काढतायत आवाज की काय ते समजत नाही आहे. हा किड्यांचा असा आवाज पहा, अगदी शांततेला भेदून जातोय है ना. आणि मागे एक घर आहे बंगला, तिथे एक पार्टी आलेली आहे. तिथे थोड्या अंतरावर एक घर आहे, तिथे गोंधळ चालला आहे, त्यामुळे फारसं एकटं वाटत नाही आहे. अदरवाईज यू नीड द गट्स. एनिवेज पण खूप छान वाटतं आहे, हवा खूप छान आहे, अनपोल्युटेड एकदम. आणि हे आमचं घर आहे आतनं. आपण वाढवलं ना पूर्ण खेळ बिघडेल. नाही नाही ते बदबत होऊन जाईल. हां बदबत मला करायचं काही जे ते केलं तुम्ही तिकडे. हां पण सांगतो ते वाचले लाईट वाचले आपल्याकडे 6 लाईट वाचल्या. काय द्यायचं आहे तो आता आपण इकडून घेऊ ना. इकडून घेऊ ना इकडून घेऊ. तुम्हाला ते 2 लावले त्याला लाईट नाही ना सुरू. नाही 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 कारण ते पूर्ण एकावेळेस फिट करायचं. बरं ते लाईट जर मिळत असेल थोडी लवकर तुम्ही मोकळे झाले ना का तर तेवढं आणून म्हणजे त्याचा आमचं मोकळं होऊन जाते इथे. आणि मोकळं होऊन जाते. आणि गेटच्या जवळ मोशन सेन्सर लाईट आहे, सोलर लाईट्स. आता ही माणसं जेव्हा गेटच्या जवळ जातील तर ते ऑटोमॅटिकली ऑन होतील. एमर्जन्सीमध्ये जर समजा मुलं जर खेळत असेल तेव्हा लावायचं. एकदम बढिया आहे. मोकळं वाटतं आहे, लाईट आहे, लोकांना कोणाला जायला सेफ वाटतं. प्रत्येक शेंडी करायची चूल करायची. अरे वा हे पहा लागले. तेच पाहत होती मी की लागतायत की नाही. आता आम्ही चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये, कारण मी तर जेवली घरनं डबा आणून. मला बाहेरचं चालत नाही. बुवाला आमच्या जेवायचं आहे. आला का बुवा? आला, हा चालला. हे पहा घर किती छान दिसतंय ना. घर मागे पूर्ण इल्युमिनेट केलेलं आहे, सगळीकडे दिवे लावले आहेत. त्या दिव्यांमुळे पण खूप आधार वाटतो. असं आहे, दिसतं तर सुंदर असते. हा दिवा बंद होईल आता, हाच सुरू आहे. हा झाला होता, इट विल गो ऑफ. मस्त वाटतो तो लाईट. तर बाहेर पण लावून देऊ. हा बाहेरनं लावू. मला आता आधी असं वाटलं की बाहेरच लावलं आहे म्हणून. हां हां हां, ते जंगल फील, इट्स व्हेरी ब्युटिफुल. चला गाडीत बसूया आणि जाऊन येऊ, तिकडली शोभा पाहू. रिव्हर्स चाललो आहे आम्ही. या इथे ती रानडुकरं लपलेली आहेत या झाडींमध्ये. हां, तर ओरडतही होती, म्हणजे त्यांचेच असावेत ते आवाज.
मी काय करेन आता थोडं तिकडे साफ करून घेईल सगळं. मी आपल्या गाडी तिथेच वळवता येईल. तिकडे लावेल इथे ज्या वेळा लाईट्स लावल्या जातील ना तेव्हा मग इथे कोणी येऊन राहणारे सुद्धा येऊन बघतील. आता तिथे अंधार आहे तर कोणी नाही. काय तो याने याच्याने लावला असेल कारण तिथे पाणी कमी पॉईंट इन इल्युमिनेटिंग दॅट. यू आर राईट सर. आम्ही आलो रेस्टॉरंटकडे. हे बा इथे तर खूप लखलखाट. आणि हे पण हे तेच सोलर लाईट्स आहेत पण दे आर नॉट व्हेरी गुड. पॉवरफुल आहेत. नाही हे इथे भिंतीला लावले आहेत ते आर नॉट वर्किंग. सूफ करावे लागतील आपल्याला. हां साफसूफ करून नाही विल हॅव टू रिप्लेस देम फॉर वन्स इन अ व्हाईल. इथे आम्ही आलो आता आणि इकडचे लाईट्स बघूया. थोडं या साईडला राहणं धोक्याचं आहे. इकडनं आलो आम्ही. इकडनं डावीकडनं आणि मग उजवीकडे आमचा प्लॉट आहे. आणि इथे हे समोर लॉन आहे. आता अंधारामध्ये इथे कधी कधी इव्हेंट्स होतात, पार्ट्या ऑर्गनाईज केल्या जातात, लोक येतात, मजा करतात. आणि एकंदर फीलच खूप छान आहे या जागेचा. मी किती वेळा शूट केलं असेल पण मी परत हे रेकॉर्ड करत असते. आता जर मोठा कॅमेरा असता तर आणखीन सुंदर झालं असतं रेकॉर्डिंग. आता समोर मी जात नाही. तिकडे तो मॅनमेड जो तलाव आहे ना तो दिसतो पण तिथे लाईट्स नसल्यामुळे आत्ता जाण्यात काहीच फायदा नाही आहे. तर देशपांड्यांना लागली भूक. हे पहा हा प्ले एरिया आहे. इथे लहान मुलं खेळतात. हे एक लॉन आहे पण हे अंधारात आहे कंप्लीट. हे मोठं आहे. हे एक लॉन आहे. इथे पार्ट्या होतात, बर्थडे पार्टीज होतात. किड्स प्ले एरिया वे टू रेस्टॉरंट. चलो. देशपांडे पण काहीतरी रेकॉर्ड करतायत. त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये मी येते आहे, माझ्यात ते येत आहेत. त्या साईडला ना हे जे झाड दिसत आहे, लाईट्स दिसत आहे, याच्या मागे कंप्लीट जंगल आहे. आणि हे रेस्टॉरंट जेव्हा होत होतं ना कन्स्ट्रक्शन त्यावेळेला इथनं एकदा वाघीण आणि तिची पिलं आली होती. त्या लोकांनी बघितली. ओ माय गॉड, इथे वाघ येतात देशपांडे. थोडंसं आपण त्या साईडला जाऊन स्विमिंग पूल पाहून येऊया. हे पहा, हे आपण तिकडनं पाहिलं ना हे लॉन किती सुरेख दिसतं सगळं. आणि त्यात खूप मोठा ग्रुप असेल तुमचा तर मग तर मजा विचारू नका. हे पहा इकडे इथे येऊन तुम्ही बसू शकता. आहे ना किती सुरेख आहे सगळं. हे आपण जरा जवळ आणूया याला. ये रे बाबा जवळ ये, दाखव. आणि तिकडे जायची माझी काही हिंमत नाही बाबा. आणि ती डुकरं आहेत ना ती विचित्र आवाजात ओरडत असतात. त्यामुळे मला ते फार स्केअरी वाटतं सगळं. हे इकडे यांनी डॉर्मेटरी केली आहे. द वे टू डॉर्मेटरी ते जाळीचं दिसतं आहे ना तिथनं एंट्रन्स आहे. आणि 10 बेड्सची सोय केलेली आहे. तर काही जण जेंट्स वगैरे आले त्यांच्या ग्रुपमध्ये की मग ती डॉर्मेटरी बुक करतात. रात्री लेट नाईट त्यांच्या पार्ट्या होतात, मजा करतात. असं चला रेस्टॉरंटकडे जाऊया आता आपण. मला तर जेवायचं नाही आहे पण माणसाबरोबर बसते मी. हे वरती तर खूप छान दिसतं आजूबाजूचं जंगल. आता तर अंधार आहे, दिवसा येऊन
केलं शूट तर मग कळतं ते जंगल फार सुंदर दिसतं. आहा, सो ब्यूटीफुल ना. मैं हिम्मत करके यहाँ जाऊंगी और एक सेल्फी लूँगी मेरा. चलो सेल्फी सेल्फी. भूक लागली का देशपांडे? असं आहे हे रेस्टॉरंट. कल है कोजागिरी 6 तारीख को, अपन कोजागिरी चांद निकलना है देख के बैठ कर परसों कर सकते हैं ना. कोजागिरी हम वही करेंगे नागपुर में, पर साथ को हम यहाँ भी कर सकते. इधर ही साथ टेक केयर, डोंट वरी. अब सर्टन थिंग्स हैपन इन लाइफ, उसको आप और कुछ भी कर सकते. आलेलं बोलताय का? काय अंडा करी आज चिकन नाही का तुमचं? अवेलेबल नहीं है. गिव मी वन बाईट. गुड वन. आनंद कसा दिसला मला आता? और सब एजिंग झाला आहे. एजिंग अचानकपणे झाला है. ये हर एक का ही होता है वैसे. चला यांचं जेवण झालं की आम्ही बॅक टू होम. कुत्री. चला वापस देशपांडे विला. त्यांची गाडी तयार आहे पटेल विलामध्ये जायला. जेवण पटेल विला. देशपांडे विला, पटेल विला. पब्लिक जरा सेन्सिबल दिसते. उगाच नॉइझी पब्लिक, राउडी पब्लिक नाही आहे. कुत्री पा, कुत्री पा. अरे बाबा नो, बापरे मला काय झोप आली आहे. आता मी जाऊन झोपेन. व्हेरी स्लीपी. चालवताना झोपू नका म्हणजे मिळवली. ते कोण आलं बाबा इकडनं? अरे ते डुकरं फिरतातच आहे. परत एक डुक्कर होतं आता. असं ना, मला दिसलं नाही. हे इकडे होतं समोर. ते पण ते चाललंय. नाही कुत्रा आहे. कुत्रा आहे, डुक्कर. काय झालं? डुक्कर म्हणून कुत्र्याला. एक बुकलीफ पब्लिकेशन आहे. हां आलं देशपांडे विला. हे ट्यूब्स अशा एका ठिकाणी का नाही ठेवत? ट्यूब्स म्हटलं अशा व्यवस्थित. इथे ते रंगीत लाईट्स आहेत. ते कीप ऑन चेंजिंग द कलर्स. ते पाहता रंग बदलला ना, रंग बदलला रे. असे माणसाचे पण रंग बदलत असतात, ओके नाही?
ग्रेट फिलॉसॉफी ऑफ हुम आय डोंट नो. हा माणूस आता मध्येच पडतो की काय, इतकी याला झोप आली आहे. त्याच्या ड्रायव्हिंग म्हटलं की जरा भीती वाटते. ते पा चालताय तसेच असं काही 2 पेग मारून आले आहेत. इतके झोपेनी एवढा अवस्था होती का कोणाची? यांचीच पाहिली मी होताना. हो देशपांडे. इथे ती रांगोळी काढायची राहून गेली. स्टिक फेविकॉलही घेऊन आले मी मार. अरे किती किडे आहेत बघितलं ना तू? ते कुठनं तरी येतात. रात किड्यांचा आवाज. ते बा ते दूर लाईट्स आहेत ना, ते तो मागच्या साईडला हा बंगला आहे पटेलांचा. तर हे रात्रभर जेव्हा एखादी पार्टी येते तिथे राहते, रात्रभर हे लाईट्स ऑन असतात. सकाळी येऊन कोणीतरी बंद करून जातं. हां किती छान दिसत आहे जेव्हा पोरं येतील. चिकू चिनू येतील, इथे मौज मस्ती करतील, किती मजा येईल आहे ना. यू नीड लिटिल किड्स अराउंड यू. खूप चैतन्य येतं एकदम. चला. अरे बापरे, अरे बाबा रे. बाबा हे बघ रे, प्लीज क्लोज.